मोदी सरकार तब्बल 4 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्यांचा 26 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। 3 राज्यांमधील पराभवानंतर मोदी सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अंदाजे 4 लाख कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीचा संसदेच्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। मनमोहन सिंग सरकारने देशातल्या शेतकऱ्यांना 2009 साली 72,000 कोटींची देशाच्या इतिहासातली पहिली कर्जमाफी देऊन सत्ता वापसीचा मार्ग सोपा केला होता। त्याच लोकप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती मोदी सरकारही करण्याच्या मनस्थितीत आहे। नुकत्याच लागलेल्या विधानसभांच्या निकालात शेतकऱ्यांकडून नकारात्मक कौल मिळाल्यावर मोदी सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर गंभीर झालंय। या बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत की प्रत्यक्षामध्ये तशा प्रकारचा निर्णय होणार आहे मला अजून खात्री नाही, कारण संसदेचं अधिवेशन चालू असतानाच अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घोषणा या सभागृहातच कराव्या लागतात। परंतु अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक या बातम्या पेरून लोकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न होतोय। पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये आम्ही संपूर्ण देशभरातल्या शेतकरी संघटनांना एकत्रित करून सगळा देश पिंजून काढून कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव या मुद्द्यावर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्याला एक केलेला आहे आणि त्याचा निश्चितच दबाव सगळ्याच राजकीय पक्षांच्यावर पडलेला आहे। घोषणा करायची आणि अटी शर्तींमध्ये शेतकऱ्यांना वंचित ठेवायचं, घोषणा करायची आणि सबंध अंमलबजावणी येत्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकून ठेवायची आणि मतांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा, असं षडयंत्र जर आखलं गेलं आणि शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला तर त्याचं जबरदस्त उत्तरसुद्धा सबंध देशभरातून शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं एकत्र येत सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही। याचं भानही घोषणा करण्यापूर्वी सरकारने ठेवलं पाहिजे।